तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय पर्यावरणाचे मारेकरी कोण आणि पर्यावरणाचे मारेकरी आपण सुद्धा आहोत। आपण केवळ सरकार प्रशासन यांना दोष देऊन नाही चालणार, अशी सगळी चर्चा आपण करतोय। पर्यावरण दिनाच्या एका अर्थानं पूर्वसंध्येला परवा दिवशी आहे पर्यावरण दिन आणि त्या निमित्तानं आपण बोलतो आहोत की पर्यावरणाची आत्ताची अवस्था काय आहे। पुण्यामध्ये शैलजा देशपांडे आहेत आणि त्या मगाशी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडत होत्या। शैलजा देशपांडे, मला सांगा की खरंच जे बदल आपल्याला करायचे आहेत असं आपण म्हणतो आहोत, त्यासाठी मानसिकता बदलणं फार आवश्यक आहे। पण तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये शालेय वयापासून या प्रकारचे प्रयोग करणं आवश्यक आहे, असं काही वाटतं का? कारण शालेय वयामध्ये मुलांना पर्यावरणाचे धडे, म्हणजे पर्यावरण अभ्यासक्रमामध्ये आलं 8वीच्या किंवा काय की लगेच मुद्दे संपत नाहीत, यासाठी काही करायला पाहिजे असं काही शैलजा देशपांडे तुम्हाला वाटतं का? तुम्ही म्हणता तो मुद्दाही बरोबरच आहे। शालेय वयापासून नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत, कारण आत्ताची जी नवीन जनरेशन पुढे येते, पुढे शिकते, त्यांना पर्यावरणाचं भान असणं हे जितकं आवश्यक आहे ना, तितकंच आवश्यक मला असं वाटतं की आपली पिढी किंवा आपल्या नंतरची पुढची पिढी की ज्या लोकांनी आजपर्यंत संपूर्ण पर्यावरणाचा फायदा घेतलेला आहे, चांगली हवा असेल, चांगलं पाणी असेल, पण जबाबदारी झटकायची जी आपली जी सवय लागलेली आहे ती कुठेतरी आपल्याला मोडायला पाहिजे। प्रत्येक गोष्ट लहान मुलांपासून शिकवायची हे अगदी बरोबर आहे, योग्यच आहे, पण म्हणजे आपली जबाबदारी त्याच्यामधून कमी होत नाही, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे मुलं असोत, मोठी असोत, किंवा सगळ्यांनीच ही आपली जबाबदारी, आपली नैतिक जबाबदारी आणि पुढच्या पिढीसाठी, जर मला मागच्या पिढीने शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा दिली, कारण त्यांनी खबरदारी घेतली, त्यांनी काळजी घेतली, म्हणून मी आज हे सगळं उपभोगू शकते, तर मग पुढच्या पिढीसाठी सुद्धा मी ही जबाबदारी घेतली। शैलजा देशपांडे, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। नितीन शुक्ल नाशिकमध्ये आहेत। नितीन शुक्ल, मला सांगा, एक बघा, म्हणजे पर्यावरणाचं सगळं रक्षण जे करायचं ते काही गोरगरिबांनी करायचं का, असा प्रश्न अनेकदा पडतो। म्हणजे श्रीमंतांच्या घरामध्ये शॉवर असणार, त्यांच्या गाड्या धुण्यासाठी भरपूर पाणी लागणार, बाकी सगळं त्यांनी खर्च करायचं, आणि जे काही करायचं ते आपलं गोरगरिबांनी मात्र हे जपलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे, कारण त्याच्याकडे गाडी नाही, त्याच्याकडे बाकी काही नाही। हा एक मुद्दा आहे। जो मुद्दा आपल्याकडे गोरगरीब विरुद्ध श्रीमंत असा आहे, तो जागतिक पातळीवर अमेरिका, युरोपातले देश आणि आशिया, आफ्रिकातले देश असा पण आहे। त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं प्रगती वाढली, विकास झाला की तुम्हाला पर्यावरणाची हानी करण्याचा अगदी परवानाच मिळालेला आहे। हे सगळं जे काही आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता आहात, काय म्हणणं आहे? आता याचा फार गंभीरपणे आपण याचा विचार केला पाहिजे। आपण जे म्हणता ना की आपण गरीब देश आहोत आणि श्रीमंत देशांनी पर्यावरणाची हानी केली आहे, त्याच्यावर मी तुम्हाला एक स्टॅट्स सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा क्लॅरिटी येईल। आपला ग्लोबल ॲव्हरेज आहे 422, 422 झाडे आहेत प्रति माणशी। कॅनडामध्ये 9000 आहेत, अमेरिकेत 712 आहेत, रशियात 3000 आहेत। हे सगळे विकसित देश आहेत, आणि भारतात फक्त 28 आहेत। भारतात फक्त 28 आहेत। आणि चीन, ज्याच्या प्रगतीचे आपण आता हे घेतला, आदर्श घेतला, तिथे 102 आहेत। म्हणजे विचार करा, आपला देश गरीब आहे आणि आपल्याकडे आता नैसर्गिक साधन संपत्ती पण किती कमी आहेत। 28 झाडं आहेत आणि अमेरिकेत 712 आहेत। दुसरं त्याच्यातलं अजून गंभीर उदाहरण बघितलं तर न्यूयॉर्क हे जास्त प्रगत शहर आहे मुंबईपेक्षा। न्यूयॉर्कमध्ये 5 झाडे प्रति माणशी आहेत, मुंबईमध्ये उलट आहे, 5 माणसांमागे 1 झाड आहे। बँगलोरमध्ये त्याच्याहून गंभीर अवस्था आहे, 10 माणसांमागे 1 झाड आहे। तर आता आपल्याला जगाचा जो श्रीमंत गरीब हा वाद तर 100% आहे, पण आपल्या देशाला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल आणि ही 130 कोटी लोकसंख्या घेऊन विकसित व्हायचं आहे, एवढं मोठं चॅलेंज असेल, तर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे। कारण जर पर्यावरणाची हानी आपण केली आणि त्याच्यामुळे अर्धा 1 डिग्री टेम्परेचर वाढणं किंवा पाण्याचं पोल्युशन वाढणं, याच्यामुळे आपल्याकडे मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, हीट वेव्ह होऊ शकते, त्याच्यात अनेक लोक मरू शकतात, पुरामध्ये मरू शकतात। म्हणजे एन्व्हायरमेंटल जे सगळे कॅटास्ट्रॉफ्स होतात ना, त्याच्यात प्रचंड मनुष्यहानी आपल्या देशात होऊ शकते। त्याच्यामुळे गरीब श्रीमंत देशांमधला हा वाद आहे, आणि त्याच्यातलं जे पॉलिटिकल बार्गेनिंग चालू आहे त्याचा तर डेफिनेटली आपल्या देशावर ॲडव्हर्स परिणाम आहे आता, आणि आपली त्यातली जी हतबलता ती आहेच। पण आपल्या देशानेच आता जागृत होणं गरजेचं आहे, कारण आपण 60% वीज निर्मिती ही कोलपासून करतो। विकसित देशांमध्ये आता रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते। हे सगळेच इम्बॅलन्स आपल्याकडे आहेत। तर आता आपल्याला जर विकसित व्हायचं असेल तर आपण जगासमोर एक वेगळ्या विकसित राष्ट्राचं मॉडेल निर्माण करायची गरज आहे, की तुमचं विकसितची डेफिनेशन वेगळी आणि आमची वेगळी, हे त्यांना सिद्ध करून दाखवायची गरज आहे। आणि आता आपण फॉलोअर न होता लीडर होण्याची गरज आहे। बरोबर अभय, मला सांगा, तुम्ही आता चंद्रभागेच्या वाळवंटी जो काही खेळ मांडलेला आहे किंवा
जो घाट घातलेला आहे खूप महत्त्वाचा प्रयोग आहे आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का की खरंच अद्याप ही वेळ आपल्या हातामध्ये आहे आणि अजूनही नद्यांचं काही भलं होऊ शकतं की आता वेळ गेली असं वाटतं? काय काय तुमचं निरीक्षण काय? 100% आपल्या हातात अजून वेळ आहे. आता शिना नदीचं जर बघितलं, भीमा नदीचं सरकारनं चंद्रभागा नमामि चंद्रभागा हे कार्यक्रम सुरू केलेला आहे, पण आम्ही भीमेचं प्रदूषण दूर व्हावं म्हणून 8 वर्षापासून सकाळच्या माध्यमातून काम करतोय. हिरडी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बंधाऱ्यापासून ते उजनीपर्यंत, जिंतीपर्यंत पायी परिक्रमा करून आपण सकाळमध्ये त्याची मालिका लावली आणि लोकजागृती करण्याचं काम केलं. सरकार आत्ता जागा झालेलं आहे, पण आम्ही लोकजागृती करण्याचं काम सातत्यानं करत आहोत. सीना नदी आहे का नाही अशी परिस्थिती झाली आता, पण आता इतकी सुंदर परिस्थिती आमची आता आम्ही सुरू केलेली आहे. करमाळ्यामध्ये संगोबाला मी मीटिंग घेतली, सगळ्यांना एकत्र केलं आणि तिथल्या लोकसभागातून सर्वांनी पुढे येऊन आज काम सुरू झालेलं. नदी आता दिसायला लागली आहे. नदीतले चिलार काढायचं काम चालू झालेलं आहे. पाडळीचे ग्रामस्थ उद्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर साधारण 300 महिला ज्याच्यात तनिष्का आहेत, 200 पुरुष तिथलं चिलार काढणार आहेत, झाडं लावणार आहेत आणि सहभोजन तिथे घेणार आहेत. ही एक वेगळी हातोटी आपल्याकडे दिसते. आपण माध्यम म्हणून लोकजागृती करण्याचं काम करतोय. भीमा नदीच्या संदर्भात नीरा नरसिंहपूर, पटवर्धन, कुरोली, टेंभुर्णी, पंढरपूर इथं आम्ही जागर केला. हरिभक्त परायण प्रवचनकार, भजनकार, कीर्तनकार, सगळे वारकरी, बरोबर, लोकप्रतिनिधी, साखर कारखानदार ह्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांना महत्त्व पटवून दिलं आणि हे कृतीतून केलं आणि लोकांनी आता सहभाग दर्शवलेला आहे. आपल्याला खोटं वाटेल, दोन्ही बाजूनी म्हणजे भीमेलाही आणि शिनेलाही लोकसहभागातून आपण काम सुरू केलेलं आहे. एक संस्थेने, यशकल्याणी संस्था आहे करमाळ्याची, त्यांनी 2 लाख रुपये दिले. तिथल्या स्थानिक राजकारणी आपण म्हणतो पण ते पुढे आलेले आहेत. लोकांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. सरपंच आले, माजी सरपंच आले, ते लोकप्रतिनिधी आले, शेतकरी आले. आता तिथं शेतीतलं जे पाणी आपलं नदीत येत आहे, ज्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया झालेली असते, युरिया वापरलेला असतो, ते स्वतःहून म्हणतात की आम्ही बांध बंदिस्ती करून घेतो, बरोबर, आणि नदीत पाणी येणार नाही याची दक्षता घेतो. बरोबर, ही सगळी मोहीम आपण एक सातत्यानं घेतोय. आणि ह्याच्या बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथी झाली 125वी. सोलापूर शहरात आम्ही 125 वृक्ष लावण्याचं ठरवलं. 28 वृक्ष लावले. आता त्यातले 22 वृक्ष दत्तक दिलेले होते आणि ते 22 वृक्ष तिथल्या जवळपासच्या पानटपरीवाला, दुकानदार, वडापाववाला, जे कोणी सामान्य माणूस आहे तर तो त्याला जगवतोय. हे सगळ्यात मोठं उदाहरण. आम्ही आता पाऊस पडला की त्याच्या पुढचा टप्पा ठरवला आहे, आम्ही ते करतोय. सोलापुरातलं कंबर तलाव म्हणजे संभाजी तलाव इथं जलपर्णी झालेले आहेत, त्या काढायची मोहीम आम्ही लोकसभागातून घेतलेली आहेत. एकीकडे नदी, बरोबर, बरोबर, आणि एकीकडे बरोबर, वृक्षारोपण, बरोबर. ह्या सगळ्या माध्यमातून बरोबर. अभय तुमचा मुद्दा पोहोचला. हरिभक्त परायण अभय दिवाणजी, तुम्ही आता ज्या पद्धतीनं सगळं काम सुरू केलेलं आहे, खरा देव कुठे आहे ते तुम्ही लोकांना सांगता आहात. उदय, मला सांगा, असाच प्रयोग पंचगंगेच्या अनुषंगाने कोल्हापुरात पण झाला. काय काय केलं तुम्ही नक्की? 2011 मध्ये सकाळच्या मदतीने आपण नदीच्या उगमापासून की नदीचा कृष्णाला मिळते तिथपर्यंत नदीतून परिक्रमा केली होती बोटीनी. नदीच्या दोन्ही काठावरचे जे लोक होते ते याच्यामध्ये सहभागी होते आणि याच्यामधून सकाळनी एक जो थीम घेतलेली होती, स्मशानभूमीतली रक्षा जी विसर्जन होत होती, तर मूठभर राख श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी हा आमचा प्रयोग नदीकाठावरती यशस्वी झाला 100%. 2012ला आपण कावीळची मोठी साथ आली आणि 2015 साली आपण परत एक मोठा ड्राईव्ह घेतला होता याच्यानंतरचा, की 56 गावं संपूर्ण खोऱ्यामधली रस्त्यांनी वेगवेगळ्या वाहनांनी आपण त्या गावांमध्ये सभा घेतल्या होत्या. एका दिवसात 7 सभा, आणि ते सगळे 56 गावातले परिक्रमा करून लोक एकत्र आले आणि त्याची एक मोठी महासभा पंचगंगेच्या काठावरती घेतली. याच्यामधून आम्हाला मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये 1,86,000 गणेश मूर्त्या संकलित करता आल्या आणि 100% निर्माल्य गोळा करता आलं. आणि गेल्या 4 दिवसापूर्वी 28 मेला आपण राधानगरी अभयारण्य, हे पंचगंगेच्या उगमाचं क्षेत्र आहे, ओके, 350 स्क्वेअर किलोमीटरचं जे अभयारण्य आहे, इथं सकाळने एक मोहीम जाहीर केली की अभयारण्यामध्ये ज्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे तो गोळा करायचा. सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागातून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावरून आपल्या वाहनांनी 1450 पेक्षा जास्त लोक तिथे एकत्र आले. 30 ठिकाणी आपण हा सगळा फारच महत्वाचा प्रयोग आहे हा. उदय, अगदी बरोबर, फार महत्वाचा आणि प्रयोग आज आहे. सकाळी हो. आपण 174 ग्रामपंचायती ज्या आहेत
त्यांच्याबरोबर एक नवीन मोहीम सुरू करतोय. बरोबर उदय सकाळच्या बरोबर हां तुमचा मुद्दा लक्षात आला की तुम्ही सर्वसामान्य माणसाला या सगळ्या चळवळीमध्ये ओढत आहात आणि एका अर्थानं जन आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे. शैलजा बघा, म्हणजे एक मुद्दा मला असं विचारायचा आहे. अनेकदा पर्यावरणाच्या अनुषंगानं लोक जेव्हा बोलत असतात तेव्हा प्रामुख्यानं जे मुद्दे मांडले जातात की काय तुम्ही AC वापरू नका, तुम्ही कार वापरू नका, तुम्ही हे वापरू नका, तुम्ही ते वापरू नका. म्हणजे अनेकदा प्रश्न असा पडतो की मग पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे नक्की काय? कारण या प्रकारे आता अशा ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईमध्ये AC वापरू नका, कारमध्ये AC वापरू नका किंवा कारच वापरू नका असं कोणी म्हटलं तर करायचं काय? काय नक्की पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे काय? पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे मी असं म्हणेन की कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही टोकाला जाऊ नका. ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिथे तुम्ही जरूर वापरा. पण आज माझ्याकडे एक AC कार आहे म्हणून मी ती पहिली कार काढून टाकायची आणि दुसरं नवीन मॉडेल आलं तर ते पुन्हा दुसरे मॉडेल मी नवीन घ्यायचं. हा जो आहे ना, म्हणजे जरूर किंवा गरज आणि त्याची लक्झरी किंवा ज्याची आवश्यकता नसलेल्या गोष्टी घेत बसणं, यामध्ये कुठेतरी आपण एक लाईन काढूया. असं आपण म्हणत नाही आहे की आता जुन्या म्हणजे हंटर आणि गॅदरर किंवा त्या काळामध्ये आदिमानवाच्या काळामध्ये जाऊया आपण, असं आपण म्हणतच नाही आहोत. आवश्यकता असलेल्या गोष्टी जरूर करायच्या, ज्याच्या हीच पर्यावरणपूरक जीवनशैली असू शकते असं मला तरी वाटतं. सचिन पुणेकर पण ही सीमारेषा ठरवायची कोणी? की ही गरज आहे, ही आवश्यकता आहे, ही लक्झरी आहे, हे कोणी ठरवायचं? कोणीतरी असं म्हणेल की नाही बाबा ही गरज आहे, जी तुम्हाला गरज वाटेल शैलजा ती मला लक्झरी वाटू शकते किंवा वाईस वर्सा. मग काय? बरोबर आहे, पण नाही यासाठी एकतर आपल्या समाजामध्ये एक पर्यावरणीय साक्षरता येण्याची खरी गरज आहे. नक्की शाश्वत जीवनशैली म्हणजे नक्की काय आणि लक्झरी जीवनशैली म्हणजे नक्की काय, याच्याबाबत आपण जर जनमानसामध्ये शासनाच्या माध्यमातून किंवा अशासकीय संस्था असतील किंवा तज्ज्ञ व्यक्ती असतील यांच्या माध्यमातून जर आपण खऱ्या अर्थानं पर्यावरणीय साक्षरता, सजगता आणि मग नंतर सक्षमीकरण जर समाजाचं करू शकलो तर मला नाही वाटत की लोक कुठल्या विकासाला विरोध करतील किंवा शाश्वत जीवनशैलीला ते ऍक्सेप्ट करणार नाहीत. तो मुद्दा जनसामान्यांमध्ये योग्य पद्धतीने पटवून देणं आधी गरजेचं आहे. लोकशिक्षणाची किंवा बरोबर सचिन तुमचा मुद्दा पोहोचला. आयझॅक किहेमकर मला सांगा, हे पुणेकर फार छान छान शब्द वापरत असतात, पुणेकरांना शब्द वापरण्याची फार सवय आहे. तर त्यांनी आपलं पर्यावरणीय साक्षरता वगैरे असा शब्द वापरला, छान शब्द आहे. संगणक साक्षरता छान शब्द आहे. परवा कोणीतरी म्हटलं की कला साक्षरता, हे शब्द खूप छान आहेत. पण पर्यावरणीय साक्षरता, लिटरसी म्हणजे करायचं काय? काय काय करायला पाहिजे? आयझॅक, काय प्रकारे लोकांना साक्षर केलं पाहिजे? आपल्या सवयी आहेत ना, काही सवयी बदलल्या पाहिजेत. काही आपण आळशी झालोय, सवयी झाल्यात आणि काही ज्या हानिकारक ज्या गोष्टी आहेत जसे प्लास्टिक आहे किंवा बरेचसे केमिकल्स आपण वापरतो. म्हणजे आपण साधा काही साबण वापरतो आपण, ते सुद्धा प्रदूषित करतात, म्हणजे दे ऑल्सो पोल्यूट. तर ह्या काही हानिकारक गोष्टी आहेत त्या आपल्याला म्हणजे जाणून बुजून त्या काढल्या पाहिजेत. प्लास्टिक म्हणजे मी फार ह्याच्या विरुद्ध आहे की प्लास्टिकचा वापर जो एवढ्या प्रमाणात होतो. मी आज मुंबईमध्ये गटारं बघितलं, आता पावसामध्ये दिसून जाईल हे सगळं पाणी दिसत नाही आजकाल. गटारामध्ये फक्त प्लास्टिक बॅग दिसत आहेत. ते एवढा वापर होतोय. बरोबर. म्हणजे ह्या सवयी ज्या आपल्या आहेत ना त्या सवयी आपल्याला बदलल्या पाहिजेत. आणि त्या सवयी बदल. तुम्ही जेव्हा बघा आयझॅक गंमत बघा, तुम्ही जेव्हा म्हटलात ना की आपण फार आळशी झालोत, असं म्हटलं की कोल्हापुरातून उदय गायकवाडांनी हात वर केला. कशामुळे हात वर केला मला माहित नाही. कोल्हापुरातल्या लोकांना आपलं आरामात जगण्याची सवय असते, त्यामुळे त्यांनी हात वर केला असेल. उदय गायकवाड या सवयींचं, या जीवनशैलीचं. आणि गंमत बघा, म्हणजे कोल्हापूर तसं चिमुकलं शहर आहे, काही फार मोठं नाही आहे, पण तरीही प्रदूषण फार आहे. याचं कारण काय? याचं कारण पुन्हा त्या जीवनशैलीशी, तुमच्या चंगळवादाशी, खूप पैसे, खूप गाड्या कोल्हापूरमध्ये आहेत. गाव छोटं आहे पण खूप गाड्या, खूप वाहनं, हे सगळं जे आहे. आणि आळसाचा उल्लेख झाला. आता मी कोल्हापूरला काही आळशी वगैरे असं म्हणत नाही, पण एकूण तांबडा पांढरा आणि सगळं जे काही आरामात चाललेलं असतं कोल्हापूरकरांचं, या सगळ्याचा काही संबंध आहे का? खरंच जोक्स अपार्ट, पण एकूण या जीवनशैलीचा पर्यावरणाशी किती संबंध आहे? अगदी मी एवढ्यासाठीच हात वरती केला होता की अलीकडं सगळ्या ज्या घरातलं जेवण असो किंवा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल, आपण किती अन्न वाया टाकायला लागलोय, काय गरजेपेक्षा जास्त घेतोय, खात नाही, ते टाकून देतोय. हा मुद्दा आहे. साधी सवय आजपासून लावूया, काय या पर्यावरण दिनापासून एक संकल्प करूया की मी माझ्या पानातलं किंवा माझ्या ताटातलं अन्न टाकणार नाही. दुसरं पाणी,
गरजेपेक्षा कितीतरी पाणी आपण जास्त वापरतोय. ज्या 80 लिटरमध्ये आपलं दिवसभराचं काम व्हायला पाहिजे तिथं आपण जवळजवळ 350-400 लिटर पाणी वापरायला लागलोय. अगदी जवळच्या अंतरासाठी आज वाहनाची गरज आपण वापरतोय. पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे काय, दुसरं तिसरं असं काही नाहीये वेगळं, की कागदाचा विनाकारण वापर होतोय. अनेकदा पाटकोऱ्या कागदांचा वापर करता येतो आपल्याला. इथंपासून ते लग्नासारख्या कार्यामध्ये अक्षता टाकण्याचा उद्योग होतो आपल्याकडे. तर हा अक्षता टाळता येतात आपल्याला. अगदी वाटी म्हणजे 10 किलो 20 किलो अक्षतांच्या जागी आपण वाटीभर अक्षतांमध्ये लग्न उरकू शकतो. तर एका बाजूला परंपरा जपण्याचा मुद्दा असेल, कदाचित धार्मिकता जपण्याचा असेल. गणपतीची मूर्ती 21 फूट उंच असायला पाहिजे आणि ती समुद्रात किंवा नदीमध्ये बुडवायची याच्यातला मुद्दा नाहीये. तर हे सगळं आपल्या सगळ्या दैनंदिन व्यवहाराशी आणि जीवनशैलीशी जोडलेलं आहे. आणि हे आता आपण बदलावं लागेल. ह्याला आता तुमच्याकडे चॉईस नाही. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आता हे बदलावं लागेल, कारण छोट्या छोट्या गोष्टीतून बदलावं लागेल. आणि मग बदल करावा लागेल. जगबीर सिंग यांना काहीतरी बोलायचं नाशिकमध्ये आहे. जगबीर सिंग, मला सांगा, मुळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगची जी भीती सांगितली जाते ती खरंच किती गंभीर आहे? आणि त्यामुळे सगळं सायकल बदलत आहे, ऋतुचक्र बदलत आहे असं जे म्हटलं जातं, किती गंभीर आहे? काय नक्की चाललंय? सर, बहुत बड़ी प्रॉब्लम है ये, और पर्यावरण अब एक छोटा मोटा मुद्दा नहीं रह गया. हमें इसे प्रायोरिटाइज करना ही पड़ेगा. और इसके लिए जैसा आपने कहा कि साक्षरता बहुत ज़्यादा ज़रूरी है, और इसके लिए बहुत आसानी से हम जो नई जनरेशन है उसको हम लोग टारगेट कर सकते हैं. नई जनरेशन हो जाए, उसमें एनजीओ, स्कूल्स और एडमिनिस्ट्रेशन, इन तीनों का एक समन्वय होना चाहिए. हर स्कूल में ईवीएस करके पर्यावरण से रिलेटेड सब्जेक्ट्स पढ़ाए जाते हैं, उनका प्रोजेक्ट भी होता है, लेकिन लैंड पे या ग्राउंड पे कुछ नहीं पहुंचता. सब गूगल पे जाते हैं, उसको कॉपी पेस्ट करते हैं, प्रोजेक्ट सबमिट हो जाता है, मार्क्स मिल जाते हैं, गेम ओवर. उसकी बजाय अगर बच्चों को हम लोग ग्राउंड पर लाएं, एग्जैक्ट पोजीशन दिखाएं, गोदावरी नदी दिखाएं, जहां पे पेड़ कटे वो दिखाएं, और जैसा आपने कहा कि कौन सी चीज लग्जरियस है, कौन सी नीड है, कौन सी ग्रीड है. नीड और ग्रीड के बीच में बहुत छोटी सी लाइन है जो डिफाइन करने का काम शायद अब यंग जनरेशन के हाथ में हमें देना चाहिए. उनको ग्रीन गार्ड्स की तरह हमें ट्रीट करना चाहिए. तो एनजीओ, स्कूल और एडमिनिस्ट्रेशन, अगर ये तीनों मिलकर एक जगह पर बैठें और डिसाइड करें तो सिर्फ पर्यावरण दिन 5 जून को नहीं आए, हर 5 तारीख को पर्यावरण देना है, हर रोज पर्यावरण देना. अगर एनजीओज कुछ काम कर रही हैं, स्कूल्स उसमें मदद करें, एडमिनिस्ट्रेशन उसमें मदद करे, तीनों मिलकर अगर काम करेंगे तो कौन सी समस्या है जो दूर नहीं हो सकती. 1940 तक कौन कह सकता था हमारा देश आजाद हो सकता है? तो बहुत छोटा सा काम है, विल पावर चाहिए. हम 1940 तक गुलाम थे और लोगों ने कहा कि ये कभी आजाद नहीं हो पाएगा, जिसका सूरज कभी डूबता नहीं, हम बरोबर. नितीन शुक्ल, माझा वेळ संपत आला, 30 सेकंद आहेत, पण मला थोडक्यात सांगा की जर हे बदलायचं असेल तर एकीकडे आपल्याला सगळी आधुनिकता पण हवी आहे, ती आधुनिकता नाकारून चालणार नाही, आणि तरीही पर्यावरणाचं संवर्धन, रक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे. दोन्ही पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आपले प्राधान्यक्रम काय असायला पाहिजेत, काय केलं पाहिजे? तुम्ही जे म्हटले ना, परिसीमा कोणी ठरवली पाहिजे, तर ती कायद्याने आणि सरकारने ठरवली पाहिजे आणि जनमानसाने ठरवली पाहिजे. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. जपानमध्ये लोक दुधाचा चहा पित नाही. त्यांना आवडत नाही का दुधाचा चहा? आवडतो. त्यांच्या देशात दुधाचं उपलब्धता कमी आहे आणि त्या देशात त्यांनी ठरवलं की जे आपल्याकडे होत नाही ते आपण वापरायचं नाही, आपण ते इम्पोर्ट करायचं नाही, आणि म्हणून हा देश एवढा मोठा उभा राहिला. तसंच आपल्या देशात आता जे कमतरता आहे ते आपण कमी वापरलं पाहिजे, आणि ज्याची उपलब्धता जास्त आहे किंवा ज्याच्यामुळे आपली ताकद वाढेल त्याचा जास्त वापर केला पाहिजे, आपली ताकद वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी सरकार आणि जनमानसाने एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या विकासासाठी एकत्रित एक विल पॉवर आणि काय म्हणतात त्याला, बरोबर. एकूण मुद्दा आहे तो इच्छाशक्तीचा. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज ही चर्चा करत असताना आयझॅक तुम्ही बघितलं असेल की ही चर्चा प्रामुख्यानं राजकीय किंवा प्रशासनाची इच्छाशक्ती याच्यावर झाली नाही, तुमची आणि माझी इच्छाशक्ती. आपण खरोखरच मनात आणलं तर काय बदलू शकतो. जगबीर ज्याप्रमाणे म्हणाले की स्वातंत्र्य मिळवलं ते कुठल्याही एका नेत्यानं किंवा यांनी मिळवलं नाही, सर्वसामान्य माणसं तिथे उभी राहिली. त्यामुळे सामान्य माणसानं ठरवलं की जर खरोखरच मला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, पर्यावरणाची हानी टाळायची आहे, कारण शेवटी असं आहे की उद्याच्या पिढीसाठी, तुमच्या मुलांसाठी, नातवंडांसाठी तुम्ही छान घर बांधता, जमीन घेता, गाडी गोडी सगळं घेता, पण तुम्ही त्यांच्यासाठी जे घर बांधलेलं आहे त्या घरात जर मोकळी हवा येणार नसेल, जिथे तुम्ही कार आहे पण त्या कारला चांगला रस्ता नसेल, बाकी सगळं आहे पण शुद्ध पाणी नसेल, तर तुमच्या मुलांचं काय होणार, नातवंडांचं काय होणार?
आणि जर उद्या अशी अवस्था आली तर ती मुलं नातवंड असं म्हणतील की आपले सगळे पूर्वज करंटे होते, त्यांनी बाकी सगळं काही काही दिलं, पण जे द्यायला पाहिजे तेच नाही. नद्या मरणासन्न जर होत असतील तर जगायचं कसं? त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा जर काही वारसा तुम्हाला ठेवायचा असेल पुढच्या पिढीसाठी, काही ॲसेट त्यांना द्यायचा असेल, तर तो केवळ सातबाराचा उतार्यावर असून चालणार नाही. नद्या त्यासाठी चांगल्या पाहिजेत, हवा चांगली पाहिजे, पर्यावरण चांगलं पाहिजे, रस्ते चांगले पाहिजेत. हे सगळं असेल तरच उद्याच्या पिढीला अभ्युदयाची आशा आहे. नाहीतर उद्याचा कालखंड फार कठीण आहे आणि त्या सगळ्या पापाचे वाटेकरी तुम्ही असाल, कारण पर्यावरणाचे मारेकरी आपण आहोत. आणि म्हणून आपल्याला मारेकरी व्हायचं आहे की आपल्याला खरंच काही चांगल्या पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की या सगळ्या नामवंतांनी, आज मी मुद्दामच चर्चेचा टोन जो आहे तो वेगळा ठेवला होता. तुम्हाला काय करता येतं, मला काय करता येतं, याच्यावर बोलूया. त्यामुळे पंचगंगेच्या अनुषंगाने केलेले प्रयोग उदयनं सांगितले, अभयनं चंद्रभागेच्या बद्दलचे प्रयोग सांगितले. सगळेजण आपापले प्रयोग सांगतायत आणि मला असं वाटतं की माझ्या स्तरावर मी काय करू शकतो, माझ्या घरात मी काय करू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. हे करणं अतिशय आवश्यक आहे. हे आपण करू आणि मला खात्री आहे की हा संकल्प करणं फार आवश्यक आहे. या संकल्पासह आज थांबूया इथंच. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पर्यावरणाचे मारेकरी कोण आणि पर्यावरणाचे मारेकरी आपण सुद्धा आहोत. आपण केवळ सरकार, प्रशासन यांना दोष देऊन नाही चालणार, अशी सगळी चर्चा आपण करतोय. पर्यावरण दिनाच्या एका अर्थानं पूर्वसंध्येला परवा दिवशी आहे पर्यावरण दिन आणि त्या निमित्तानं आपण बोलतो आहोत की पर्यावरणाची आत्ताची अवस्था काय आहे. पुण्यामध्ये शैलजा देशपांडे आहेत आणि त्या मगाशी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडत होत्या. शैलजा देशपांडे, मला सांगा की खरंच जे बदल आपल्याला करायचे आहेत असं आपण म्हणतो आहोत, त्यासाठी मानसिकता बदलणं फार आवश्यक आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये शालेय वयापासून या प्रकारचे प्रयोग करणं आवश्यक आहे, असं काही वाटतं का? कारण शालेय वयामध्ये मुलांना पर्यावरणाचे धडे, म्हणजे पर्यावरण अभ्यासक्रमामध्ये आलं 8वीच्या किंवा काय की लगेच मुद्दे संपत नाहीत. यासाठी काही करायला पाहिजे असं काही शैलजा देशपांडे तुम्हाला वाटतं का? तुम्ही म्हणतात तो मुद्दाही बरोबरच आहे. शालेय वयापासून नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत, कारण आत्ताची जी नवीन जनरेशन पुढे येते, पुढे शिकते, त्यांना पर्यावरणाचं भान असणं हे जितकं आवश्यक आहे ना, तितकंच आवश्यक मला असं वाटतं की आपली पिढी किंवा आपल्या नंतरची पुढची पिढी, की ज्या लोकांनी आजपर्यंत संपूर्ण पर्यावरणाचा फायदा घेतलेला आहे, चांगली हवा असेल, चांगलं पाणी असेल, पण जबाबदारी झटकायची जी आपली जी सवय लागलेली आहे ती कुठेतरी आपल्याला मोडायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट लहान मुलांपासून शिकवायची हे अगदी बरोबर आहे, योग्यच आहे, पण म्हणजे आपली जबाबदारी त्याच्यामधून कमी होत नाही, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मुलं असोत, मोठी असोत किंवा सगळ्यांनीच ही आपली जबाबदारी, आपली नैतिक जबाबदारी आणि पुढच्या पिढीसाठी, जर मला मागच्या पिढीने शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा दिली, कारण त्यांनी खबरदारी घेतली, त्यांनी काळजी घेतली, म्हणून मी आज हे सगळं उपभोगू शकते, तर मग पुढच्या पिढीसाठी सुद्धा मी ही जबाबदारी घेतली शैलजा पाहिजे. देशपांडे, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. नितीन शुक्ल नाशिकमध्ये आहेत. नितीन शुक्ल, मला सांगा, एक बघा, म्हणजे पर्यावरणाचं सगळं रक्षण जे करायचं ते काही गोरगरिबांनी करायचं का, असा प्रश्न अनेकदा पडतो. म्हणजे श्रीमंतांच्या घरामध्ये शॉवर असणार, त्यांच्या गाड्या धुण्यासाठी भरपूर पाणी लागणार, बाकी सगळं त्यांनी खर्च करायचं आणि जे काही करायचं ते आपलं गोरगरिबांनी मात्र हे जपलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे, कारण त्याच्याकडे गाडी नाही, त्याच्याकडे बाकी काही नाही. हा एक मुद्दा आहे. जो मुद्दा आपल्याकडे गोरगरीब विरुद्ध श्रीमंत असा आहे, तो जागतिक पातळीवर अमेरिका, युरोपातले देश आणि आशिया, आफ्रिकातले देश असा पण आहे. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं प्रगती वाढली, विकास झाला की तुम्हाला पर्यावरणाची हानी करण्याचा अगदी परवानाच मिळालेला आहे. हे सगळं जे काही आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता आहात, काय म्हणणं आहे? आता याचा फार गंभीरपणे आपण याचा विचार केला पाहिजे. आपण जे म्हणता ना की आपण गरीब देश आहोत आणि श्रीमंत देशांनी पर्यावरणाची हानी केली आहे, त्याच्यावर मी तुम्हाला एक स्टॅट्स सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा क्लॅरिटी येईल. आपला ग्लोबल ॲव्हरेज आहे 422 झाडे आहेत प्रति माणशी. कॅनडामध्ये 9000 आहेत, अमेरिकेत 712 आहेत, रशियात 3000 आहेत. हे सगळे विकसित देश आहेत आणि भारतात फक्त 28 आहेत. आणि चीन, ज्याच्या प्रगतीचे आपण आता हे घेतला, आदर्श घेतला, तिथे 102 आहेत.
म्हणजे विचार करा, आपला देश गरीब आहे आणि आपल्याकडे आता नैसर्गिक साधन संपत्ती पण किती कमी आहेत. 28 झाडं आहेत आणि अमेरिकेत 712 आहेत. दुसरं त्याच्यातलं अजून गंभीर उदाहरण बघितलं तर न्यूयॉर्क हे जास्त प्रगत शहर आहे मुंबईपेक्षा. न्यूयॉर्कमध्ये 5 झाडे प्रति माणशी आहेत. मुंबईमध्ये उलट आहे, 5 माणसांमागे एक झाड आहे. बँगलोरमध्ये त्याच्याहून गंभीर अवस्था आहे, 10 माणसांमागे एक झाड आहे. तर आता आपल्याला जगाचा जो श्रीमंत गरीब हा वाद तर 100% आहे, पण आपल्या देशाला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल आणि ही 130 कोटी लोकसंख्या घेऊन विकसित व्हायचं आहे, एवढं मोठं चॅलेंज असेल, तर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. कारण जर पर्यावरणाची हानी आपण केली आणि त्याच्यामुळे अर्धा 1 डिग्री टेम्परेचर वाढणं किंवा पाण्याचं पोल्युशन वाढणं, याच्यामुळे आपल्याकडे मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. हीट वेव्ह होऊ शकते, त्याच्यात अनेक लोक मरू शकतात, पुरामध्ये मरू शकतात. म्हणजे एन्व्हायरमेंटल जे सगळे कॅटास्ट्रॉफ्स होतात ना, त्याच्यात प्रचंड मनुष्यहानी आपल्या देशात होऊ शकते. त्याच्यामुळे गरीब श्रीमंत देशांमधला हा वाद आहे आणि त्याच्यातलं जे पॉलिटिकल बार्गेनिंग चालू आहे त्याचा तर डेफिनेटली आपल्या देशावर ॲडव्हर्स परिणाम आहे आता. आणि आपली त्यातली जी हतबलता ती आहेच, पण आपल्या देशानेच आता जागृत होणं गरजेचं आहे. कारण आपण 60% वीज निर्मिती ही कोलपासून करतो. विकसित देशांमध्ये आता रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते. हे सगळेच इम्बॅलन्स आपल्याकडे आहेत. तर आता आपल्याला जर विकसित व्हायचं असेल तर आपण जगासमोर एक वेगळ्या विकसित राष्ट्राचं मॉडेल निर्माण करायची गरज आहे, की तुमचं विकसितची डेफिनेशन वेगळी आणि आमची वेगळी, हे त्यांना सिद्ध करून दाखवायची गरज आहे. आणि आता आपण फॉलोअर न होता लीडर होण्याची गरज आहे. बरोबर बरोबर. अभय, मला सांगा, तुम्ही आता चंद्रभागेच्या वाळवंटी जो काही खेळ मांडलेला आहे किंवा जो घाट घातलेला आहे, खूप महत्त्वाचा प्रयोग आहे आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का की खरंच अद्यापही वेळ आपल्या हातामध्ये आहे आणि अजूनही नद्यांचं काही भलं होऊ शकतं, की आता वेळ गेली असं वाटतं? काय काय तुमचं निरीक्षण काय? 100% आपल्या हातात अजून वेळ आहे. आता सीना नदीचं जर बघितलं, भीमा नदीचं सरकारनं चंद्रभागा, नमामि चंद्रभागा हे कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण आम्ही भीमेचं प्रदूषण दूर व्हावं म्हणून 8 वर्षापासून सकाळच्या माध्यमातून काम करतोय. हिरडी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बंधाऱ्यापासून ते उजनीपर्यंत, जिंतीपर्यंत पायी परिक्रमा करून आपण सकाळमध्ये त्याची मालिका लावली आणि लोकजागृती करण्याचं काम केलं. सरकार आत्ता जागा झालेलं आहे, पण आम्ही लोकजागृती करण्याचं काम सातत्यानं करत आहोत. सीना नदी आहे का नाही अशी परिस्थिती झाली आता, पण आत्ता इतकी सुंदर परिस्थिती आमची आता आम्ही सुरू केलेली आहे. करमाळ्यामध्ये संगोबाला आम्ही मिटिंग घेतली, सगळ्यांना एकत्र केलं आणि तिथल्या लोकसहभागातून सर्वांनी पुढे येऊन आज काम सुरू झालेलं आहे. नदी आता दिसायला लागली आहे. नदीतली चिलार काढायचं काम चालू झालेलं आहे. पाडळीचे ग्रामस्थ उद्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर साधारण 300 महिला, ज्याच्यात तनिष्का आहेत, 200 पुरुष तिथलं चिलार काढणार आहेत, झाडं लावणार आहेत आणि सहभोजन तिथे घेणार आहेत. ही एक वेगळी हातोटी आपल्याकडे दिसते. आपण माध्यम म्हणून लोकजागृती करण्याचं काम करतोय. भीमा नदीच्या संदर्भात नीरा, नरसिंहपूर, पटवर्धन, कोरोली, टेंभुर्णी, पंढरपूर इथं आम्ही जागर केला. हरिभक्त परायण प्रवचनकार, भजनकार, कीर्तनकार, सगळे वारकरी, बरोबर, लोकप्रतिनिधी, साखर कारखानदार, ह्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांना महत्त्व पटवून दिलं आणि हे कृतीतून केलं आणि लोकांनी आता सहभाग दर्शवलेला आहे. आपल्याला खोटं वाटेल, दोन्ही बाजूनी म्हणजे भीमेलाही आणि शिनेलाही लोकसहभागातून आपण काम सुरू केलेलं आहे. एक संस्थेने, यशकल्याणी संस्था आहे करमाळ्याची, त्यांनी 2 लाख रुपये दिले. तिथल्या स्थानिक राजकारणी आपण म्हणतो, पण ते पुढे आलेले आहेत. लोकांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. सरपंच आले, माजी सरपंच आले, ते लोकप्रतिनिधी आले, शेतकरी आले. आता तिथं शेतीतलं जे पाणी आपलं नदीत येत आहे, ज्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया झालेली असते, युरिया वापरलेला असतो, ते स्वतःहून म्हणतात की आम्ही बंदिस्ती करून घेतो, बरोबर, आणि नदीत पाणी येणार नाही याची दक्षता घेतो. बरोबर, ही सगळी मोहीम आपण एक सातत्यानं घेतोय. आणि ह्याच्या बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथी झाली 125वी. सोलापूर शहरात आम्ही 125 वृक्ष लावण्याचं ठरवलं. 28 वृक्ष लावले. आता त्यातले 22 वृक्ष दत्तक दिलेले होते आणि ते 22 वृक्ष तिथल्या जवळपासच्या पानटपरीवाला, दुकानदार, वडापाववाला, जे कोणी सामान्य माणूस आहे तर तो त्याला जगवतोय. हे सगळ्यात मोठं उदाहरण. आम्ही आता पाऊस पडला की त्याच्या पुढचा टप्पा ठरवलेला आहे, आम्ही ते करतोय. सोलापुरातलं कंबर तलाव म्हणजे संभाजी तलाव, इथं जलपर्णी झालेले आहेत. त्या काढायची मोहीम आम्ही लोकसहभागातून घेतलेली आहेत. एकीकडे नदी, बरोबर, बरोबर, आणि एकीकडे बरोबर, वृक्षारोपण, बरोबर. ह्या सगळ्या माध्यमातून आपण काम बरोबर करतोय. बरोबर. अभय तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचा मुद्दा पोहोचला. हरिभक्त परायण अभय दिवाणजी, तुम्ही आता ज्या पद्धतीनं सगळं काम सुरू केलेलं आहे, खरा देव कुठे आहे ते तुम्ही लोकांना सांगता आहात. उदय, मला सांगा, असाच प्रयोग पंचगंगेच्या अनुषंगाने कोल्हापुरात पण झाला. काय काय केलं तुम्ही नक्की? 2011 मध्ये सकाळच्या मदतीने आपण नदीच्या उगमापासून की नदीचा कृष्णेला मिळते तिथपर्यंत नदीतून परिक्रमा केली होती बोटीनी.
नदीच्या दोन्ही काठावरचे जे लोक होते ते याच्यामध्ये सहभागी होते. आणि याच्यामधून सकाळनी एक जो थीम घेतलेली होती, स्मशानभूमीतली रक्षा जी विसर्जन होत होती, तर मूठभर राख श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी हा आमचा प्रयोग नदीकाठावरती यशस्वी झाला 100%. 2012ला आपण कावेरीची मोठी साथ आली आणि 2015 साली आपण परत एक मोठा ड्राईव्ह घेतला होता याच्यानंतरचा, की 56 गावं संपूर्ण खोऱ्यामधली रस्त्यांनी वेगवेगळ्या वाहनांनी आपण त्या गावांमध्ये सभा घेतल्या होत्या, एका दिवसात 7-7 सभा. आणि ते सगळे 56 गावातले परिक्रमा करून लोक एकत्र आले आणि त्याची एक मोठी महासभा पंचगंगेच्या काठावरती घेतली. याच्यामधून आम्हाला मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये 1,86,000 गणेश मूर्त्या संकलित करता आल्या आणि 100% निर्माल्य गोळा करता आलं. आणि गेल्या 4 दिवसापूर्वी 28 मेला आपण राधानगरी अभयारण्य, हे पंचगंगेच्या उगमाचं क्षेत्र आहे, ओके, 350 स्क्वेअर किलोमीटरचं जे अभयारण्य आहे, इथं सकाळने एक मोहीम जाहीर केली की अभयारण्यामध्ये ज्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे तो गोळा करायचा. सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागातून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावरून आपल्या वाहनांनी 1450 पेक्षा जास्त लोक तिथे एकत्र आले. 30 ठिकाणी आपण हा सगळा फारच कचरा फारच काढला. महत्वाचा 70 महत्वाचा प्रयोग आहे टन हा कचरा उदय. काढला. अगदी अगदी बरोबर, फार आणि महत्वाचा प्रयोग आज आहे. सकाळी हो. आपण 174 ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांच्याबरोबर एक नवीन मोहीम सुरू करतोय. बरोबर, उदय सकाळच्या बरोबर. हा तुमचा मुद्दा लक्षात आला की तुम्ही सर्वसामान्य माणसाला या सगळ्या चळवळीमध्ये ओढत आहात आणि एका अर्थानं जन आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे. शैलजा, बघा, म्हणजे एक मुद्दा मला असं विचारायचा आहे. अनेकदा पर्यावरणाच्या अनुषंगानं लोक जेव्हा बोलत असतात तेव्हा प्रामुख्यानं जे मुद्दे मांडले जातात की काय, तुम्ही AC वापरू नका, तुम्ही कार वापरू नका, तुम्ही हे वापरू नका, तुम्ही ते वापरू नका. म्हणजे अनेकदा प्रश्न असा पडतो की मग पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे नक्की काय? कारण या प्रकारे आता अशा ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईमध्ये AC वापरू नका, कारमध्ये AC वापरू नका किंवा कारच वापरू नका असं कोणी म्हटलं तर करायचं काय? काय नक्की पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे काय? पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे मी असं म्हणेन की कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही टोकाला जाऊ नका. ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिथे तुम्ही जरूर वापरा. पण आज माझ्याकडे एक AC कार आहे म्हणून मी ती पहिली कार काढून टाकायची आणि दुसरं नवीन मॉडेल आलं तर ते पुन्हा दुसरे मॉडेल मी नवीन घ्यायचं, हा जो आहे ना, म्हणजे जरूर किंवा गरज आणि त्याची लक्झुरी किंवा ज्याची आवश्यकता नसलेल्या गोष्टी घेत बसणं, यामध्ये कुठेतरी आपण एक लाईन काढूया. असं आपण म्हणत नाही आहे की आता जुन्या म्हणजे हंटर आणि गॅदरर किंवा त्या काळामध्ये आदिमानवाच्या काळामध्ये जाऊया आपण, असं आपण म्हणतच नाही आहोत. आवश्यकता असलेल्या गोष्टी जरूर करायच्या, ज्याच्या हीच पर्यावरणपूरक जीवनशैली असू शकते असं मला तरी वाटतं. सचिन पुणेकर पण ही सीमारेषा ठरवायची कोणी? की ही गरज आहे, ही आवश्यकता आहे, ही लक्झरी आहे, हे कोणी ठरवायचं? कोणीतरी असं म्हणेल की नाही बाबा ही गरज आहे, जी तुम्हाला गरज वाटेल शैलजा ती मला लक्झरी वाटू शकते किंवा वाईस वर्सा. मग काय? होऊ शकतं. बरोबर आहे, पण नाही, यासाठी एकतर आपल्या समाजामध्ये एक पर्यावरणीय साक्षरता येण्याची खरी गरज आहे. नक्की शाश्वत जीवनशैली म्हणजे नक्की काय आणि लक्झरी जीवनशैली म्हणजे नक्की काय, याच्याबाबत आपण ज्या जनमानसामध्ये शासनाच्या माध्यमातून किंवा अशासकीय संस्था असतील किंवा तज्ज्ञ व्यक्ती असतील यांच्या माध्यमातून जर आपण खऱ्या अर्थानं पर्यावरणीय साक्षरता, सजगता आणि मग नंतर सक्षमीकरण जर समाजाचं करू शकलो तर मला नाही वाटत की लोक कुठल्या विकासाला विरोध करतील किंवा शाश्वत जीवनशैलीला ते ऍक्सेप्ट करणार नाहीत. तो मुद्दा जनसामान्यांमध्ये योग्य पद्धतीने पटवून देणं आधी गरजेचं आहे. लोक शिक्षणाची किंवा बरोबर. सचिन तुमचा मुद्दा पोहोचला. आयझॅक किहेमकर, मला सांगा, हे पुणेकर फार छान छान शब्द वापरत असतात. पुणेकरांना शब्द वापरण्याची फार सवय आहे. तर त्यांनी आपलं पर्यावरणीय साक्षरता वगैरे असा शब्द वापरला, छान शब्द आहे. संगणक साक्षरता छान शब्द आहे. परवा कोणीतरी म्हटलं की कला साक्षरता, हे शब्द खूप छान आहेत. पण पर्यावरणीय साक्षरता, लिटरसी म्हणजे करायचं काय? काय काय करायला पाहिजे? आयझॅक, काय प्रकारे लोकांना साक्षर केलं पाहिजे? आपल्या सवयी आहेत ना, काही सवयी बदलल्या पाहिजेत. काही आपण आळशी झालोय, सवयी झाल्यात आणि काही ज्या हानिकारक ज्या गोष्टी आहेत जसे प्लास्टिक आहे किंवा बरेचसे केमिकल्स आपण वापरतो. म्हणजे आपण साधा काही साबण वापरतो आपण, ते सुद्धा प्रदूषित करतात, म्हणजे दे ऑल्सो पोल्यूट. तर ह्या काही हानिकारक गोष्टी आहेत त्या आपल्याला म्हणजे जाणून बुजून त्या काढल्या पाहिजेत.
प्लास्टिक म्हणजे मी फार ह्याच्या विरुद्ध आहे की प्लास्टिकचा वापर जो एवढ्या प्रमाणात होतो. मी आज मुंबईमध्ये गटारं बघितलं, आता पावसामध्ये दिसून जाईल हे सगळं पाणी दिसतच नाही आजकाल. गटारामध्ये फक्त प्लास्टिक बॅग दिसत आहेत. ते एवढा वापर होतोय. बरोबर. म्हणजे ह्या सवयी ज्या आपल्या आहेत ना त्या सवयी आपल्याला बदलल्या पाहिजे. आणि त्या सवयी बदल. तुम्ही जेव्हा बघा आयच्या गंमत बघा, तुम्ही जेव्हा म्हटलात ना की आपण फार आळशी झालोत, असं म्हटलं की कोल्हापुरातून उदय गायकवाडांनी हात वर केला. कशामुळे हात वर केला मला माहित नाही. कोल्हापुरातल्या लोकांना आपलं आरामात जगण्याची सवय असते, त्यामुळे त्यांनी हात वर केला असेल. उदय गायकवाड या सवयींचं, या जीवनशैलीचं. आणि गंमत बघा, म्हणजे कोल्हापूर तसं चिमुकलं शहर आहे, काही फार मोठं नाही आहे, पण तरीही प्रदूषण फार आहे. याचं कारण काय? याचं कारण पुन्हा त्या जीवनशैलीशी, तुमच्या चंगळवादाशी. खूप पैसे, खूप गाड्या कोल्हापूरमध्ये आहेत. गाव छोटं आहे पण खूप गाड्या, खूप वाहनं, हे सगळं जे आहे. आणि आळसाचा उल्लेख झाला. आता मी कोल्हापूरला काही आळशी वगैरे असं म्हणत नाही, पण एकूण तांबडा पांढरा आणि सगळं जे काही आरामात चाललेलं असतं कोल्हापूरकरांचं, या सगळ्याचा काही संबंध आहे का? खरंच जोक्स अपार्ट, पण एकूण या जीवनशैलीचा पर्यावरणाशी किती संबंध आहे? अगदी. मी एवढ्यासाठीच हात वरती केला होता की अलीकडं सगळ्या ज्या घरातलं जेवण असो किंवा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल, आपण किती अन्न वाया टाकायला लागलोय, काय गरजेपेक्षा जास्त घेतोय, खात नाही, ते टाकून देतोय. हा मुद्दा आहे. साधी सवय आजपासून लावूया, काय या पर्यावरण दिनापासून एक संकल्प करूया की मी माझ्या पानातलं किंवा माझ्या ताटातलं अन्न टाकणार नाही. दुसरं, पाणी गरजेपेक्षा कितीतरी पाणी आपण जास्त वापरतोय. ज्या 80 लिटरमध्ये आपलं दिवसभराचं काम व्हायला पाहिजे तिथं आपण जवळजवळ 350-400 लिटर पाणी वापरायला लागलोय. अगदी जवळच्या अंतरासाठी आज वाहनाची गरज आपण वापरतोय. पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे काय? दुसरं तिसरं असं काही नाहीये वेगळं की कागदाचा विनाकारण वापर होतोय. अनेकदा पाटकोऱ्या कागदांचा वापर करता येतो आपल्याला. इथंपासून ते लग्नासारख्या कार्यामध्ये अक्षता टाकण्याचा उद्योग होतो आपल्याकडे. तर हा अक्षता टाळता येतात आपल्याला. अगदी वाटी म्हणजे 10 किलो 20 किलो अक्षतांच्या जागी आपण वाटीभर अक्षतांमध्ये लग्न उरकू शकतो. तर एका बाजूला परंपरा जपण्याचा मुद्दा असेल, कदाचित धार्मिकता जपण्याचा असेल. गणपतीची मूर्ती 21 फूट उंच असायला पाहिजे आणि ती समुद्रात किंवा नदीमध्ये बुडवायची याच्यातला मुद्दा नाहीये. तर हे सगळं आपल्या सगळ्या दैनंदिन व्यवहाराशी आणि जीवनशैलीशी जोडलेलं आहे. आणि हे आता आपण बदलावं लागेल. ह्याला आता तुमच्याकडे चॉईस नाही. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आता हे बदलावं लागेल, कारण छोट्या छोट्या गोष्टीतून बदलावं लागेल आणि मग बदल करावा लागेल. जगबीर सिंग यांना काहीतरी बोलायचं नाशिकमध्ये आहे. जगबीर सिंग, मला सांगा, मुळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगची जी भीती सांगितली जाते ती खरंच किती गंभीर आहे? आणि त्यामुळे सगळं सायकल बदलतंय, ऋतुचक्र बदलतंय असं जे म्हटलं जातं, किती गंभीर आहे? काय नक्की चाललंय? सर बहुत बड़ी प्रॉब्लम है ये, और पर्यावरण अब एक छोटा मोटा मुद्दा नहीं रह गया, हमें इसे प्रायोरिटाइज करना ही पड़ेगा. और इसके लिए जैसा आपने कहा कि साक्षरता बहुत ज़्यादा ज़रूरी है, और इसके लिए बहुत आसानी से हम जो नई जनरेशन है उसको हम लोग टारगेट कर सकते हैं. नई जनरेशन हो जाए, उसमें एनजीओ, स्कूल्स और एडमिनिस्ट्रेशन, इन तीनों का एक समन्वय होना चाहिए. हर स्कूल में ईवीएस करके पर्यावरण से रिलेटेड सब्जेक्ट्स पढ़ाए जाते हैं, उनका प्रोजेक्ट भी होता है, लेकिन लैंड पे या ग्राउंड पे कुछ नहीं पहुंचता. सब गूगल पे जाते हैं, उसको कॉपी पेस्ट करते हैं, प्रोजेक्ट सबमिट हो जाता है, मार्क्स मिल जाते हैं, गेम ओवर. उसकी बजाय अगर बच्चों को हम लोग ग्राउंड पर लाएं, एग्जैक्ट पोजीशन दिखाएं, गोदावरी नदी दिखाएं, जहां पे पेड़ कटे वो दिखाएं, और जैसा आपने कहा कि कौन सी चीज लग्जरियस है, कौन सी नीड है, कौन सी ग्रीड है. नीड और ग्रीड के बीच में बहुत छोटी सी लाइन है जो डिफाइन करने का काम शायद अब यंग जनरेशन के हाथ में हमें देना चाहिए. उनको ग्रीन गार्ड्स की तरह हमें ट्रीट करना चाहिए. तो एनजीओ, स्कूल और एडमिनिस्ट्रेशन, अगर ये तीनों मिलकर एक जगह पर बैठें और डिसाइड करें तो सिर्फ पर्यावरण दिन 5 जून को नहीं आए, हर 5 तारीख को पर्यावरण देना है, हर रोज पर्यावरण देना. अगर एनजीओ कुछ काम कर रही हैं, स्कूल्स उसमें मदद करें, एडमिनिस्ट्रेशन उसमें मदद करे, तीनों मिलकर अगर काम करेंगे तो कौन सी समस्या है जो दूर नहीं हो सकती. 1940 तक कौन कह सकता था हमारा देश आजाद हो सकता है? तो बहुत छोटा सा काम है, विल पावर चाहिए. हम 1940 तक गुलाम थे और लोगों ने कहा कि ये कभी आजाद नहीं हो पाएगा, जिसका सूरज कभी डूबता नहीं, हम बरोबर. नितीन शुक्ल, माझा वेळ संपत आला, 30 सेकंद आहेत, पण मला थोडक्यात सांगा की जर हे बदलायचं असेल तर एकीकडे आपल्याला सगळी आधुनिकता पण हवी आहे, ती आधुनिकता नाकारून चालणार नाही, आणि तरीही पर्यावरणाचं संवर्धन, रक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे. दोन्ही पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आपले प्राधान्यक्रम काय असायला पाहिजेत, काय केलं पाहिजे?
तुम्ही जे म्हटले ना, परिसीमा कोणी ठरवली पाहिजे, तर ती कायद्याने आणि सरकारने ठरवली पाहिजे आणि जनमानसाने ठरवली पाहिजे. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. जपानमध्ये लोक दुधाचा चहा पित नाही. त्यांना आवडत नाही का हो दुधाचा चहा? आवडतो. त्यांच्या देशात दुधाचं उपलब्धता कमी आहे आणि त्या देशात त्यांनी ठरवलं की जे आपल्याकडे होत नाही ते आपण वापरायचं नाही, आपण ते इम्पोर्ट करायचं नाही, आणि म्हणून हा देश एवढा मोठा उभा राहिला. तसंच आपल्या देशात आता जे कमतरता आहे ते आपण कमी वापरलं पाहिजे आणि ज्याची उपलब्धता जास्त आहे किंवा ज्याच्यामुळे आपली ताकद वाढेल त्याचा जास्त वापर केला पाहिजे, आपली ताकद वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी सरकार आणि जनमानसाने एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या विकासासाठी एकत्रित एक विल पॉवर आणि काय म्हणतात त्याला, बरोबर. एकूण धोरण मुद्दा आहे ठरवण्याची तो गरज आहे. इच्छाशक्तीचा. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज ही चर्चा करत असताना आयझॅक तुम्ही बघितलं असेल की ही चर्चा प्रामुख्यानं राजकीय किंवा प्रशासनाची इच्छाशक्ती याच्यावर झाली नाही, तुमची आणि माझी इच्छाशक्ती. आपण खरोखरच मनात आणलं तर काय बदलू शकतो. जगबीर ज्याप्रमाणे म्हणाले की स्वातंत्र्य मिळवलं ते कुठल्याही एका नेत्यानं किंवा यांनी मिळवलं नाही, सर्वसामान्य माणसं तिथे उभी राहिली. त्यामुळे सामान्य माणसानं ठरवलं की जर खरोखरच मला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, पर्यावरणाची हानी टाळायची आहे, कारण शेवटी असं आहे की उद्याच्या पिढीसाठी, तुमच्या मुलांसाठी, नातवंडांसाठी तुम्ही छान घर बांधता, जमीन घेता, गाडी घोडी सगळं घेता, पण तुम्ही त्यांच्यासाठी जे घर बांधलेलं आहे त्या घरात जर मोकळी हवा येणार नसेल, जिथे तुम्ही कार आहे पण त्या कारला चांगला रस्ता नसेल, बाकी सगळं आहे पण शुद्ध पाणी नसेल, तर तुमच्या मुलांचं काय होणार, नातवंडांचं काय होणार. आणि जर उद्या अशी अवस्था आली तर ती मुलं नातवंड असं म्हणतील की आपले सगळे पूर्वज करंटे होते, त्यांनी बाकी सगळं काही काही दिलं, पण जे द्यायला पाहिजे तेच नाही. नद्या मरणासन्न जर होत असतील तर जगायचं कसं. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा जर काही वारसा तुम्हाला ठेवायचा असेल पुढच्या पिढीसाठी, की ॲसेट त्यांना द्यायचा असेल, तर तो केवळ सातबाराचा उतार्यावर असून चालणार नाही. नद्या त्यासाठी चांगल्या पाहिजेत, हवा चांगली पाहिजे, पर्यावरण चांगलं पाहिजे, रस्ते चांगले पाहिजेत. हे सगळं असेल तरच उद्याच्या पिढीला अभ्युदयाची आशा आहे. नाहीतर उद्याचा कालखंड फार कठीण आहे आणि त्या सगळ्या पापाचे वाटेकरी तुम्ही असाल, कारण पर्यावरणाचे मारेकरी आपण आहोत. आणि म्हणून आपल्याला मारेकरी व्हायचं आहे की आपल्याला खरंच काही चांगल्या पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की या सगळ्या नामवंतांनी आज मी मुद्दामच चर्चेचा टोन जो आहे तो वेगळा ठेवला होता. तुम्हाला काय करता येतं, मला काय करता येतं याच्यावर बोलूया. त्यामुळे पंचगंगेच्या अनुषंगाने केलेले प्रयोग उदयनं सांगितले, अभयनं चंद्रभागेच्या बद्दलचे प्रयोग सांगितले. सगळेजण आपापले प्रयोग सांगतायत आणि मला असं वाटतं की माझ्या स्तरावर मी काय करू शकतो, माझ्या घरात मी काय करू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. हे करणं अतिशय आवश्यक आहे. हे आपण करू आणि मला खात्री आहे की हा संकल्प करणं फार आवश्यक आहे. या संकल्पासह आज थांबूया इथंच. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.